नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते आहे. महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घ्यायचा आहे. सुरुवातीला मात्र विरारमध्ये आज जे काही घडलेलं आहे, बवियाने जो आरोप भाजपवर केलेला आहे, तावडेंवर केलेला आहे, त्यानंतर नेमकं तिथे काय काय घडलंय त्याबाबतच्या बातम्या पाहूया. पैसे वाटपाच्या आरोपावरून भाजप आणि बवियामध्ये विरारच्या विवांत हॉटेलमध्ये तुफान राडा. भाजप नेते विनोद तावडेंसह भाजपचे नालासोपाऱ्याचे उमेदवार राजन नाईक यांच्यावर आरोप. हॉटेलमधून पैशाचे लिफाफे ताब्यात. हॉटेलच्या रूम नंबर 406 मधून 9 लाखांची रोकडही जप्त. तावडेंच्या डायरीत कोट्यवधींची नोंद. हितेंद्र ठाकूरांचा गंभीर आरोप. तावडे वाटण्यासाठी 5 कोटी घेऊन आल्याची माहिती भाजपवाल्यांनीच दिली. ठाकूर यांची माहिती तर पैसे वाटताना पकडल्यानंतर तावडेंनी विनवण्या केल्या. तावडेंचे मला 25 फोन. त्यांच्या डायरीत 15 कोटींचा उल्लेख होता. हितेंद्र ठाकूर यांचे तावडेंवर गंभीर आरोप. मला बीजेपी वाल्यांनी सांगितलेलं 5 करोड रुपये घेऊन विनोद तावडे येत आहेत. मला वाटलं राष्ट्रीय नेते काय एवढं लहान काम करणार नाही, परंतु ते आले, बघितलं तर इकडे पैसे पण मिळाले, वाटप पण चालू आहे. भाजप नेते विनोद तावडे आणि राजन नाईकांविरोधात गुन्हा दाखल. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाची कारवाई. तर 23 तारखेपर्यंत विनोद तावडेंना वसई विरारमध्ये येण्यास बंदी. पोलिसांची माहिती. नालासोपारा मतदारसंघात कार्यकर्त्यांसोबत बैठक होती. पैसे वाटप असल्यास चौकशी व्हावी, सीसीटीव्ही चेक करावे. विनोद तावडेंनी शपथ घेत आरोप फेटाळले. कार्यकर्त्यांची बैठक होती, त्यामध्ये मतदानाच्या दिवशीच्या आचारसंहितेचे नियम काय आहेत ते सांगण्यासाठी मी इथे आलो होतो. आणि आमच्या समोरच्या मित्रपक्षांचा असा समज झाला की मी पैसे मागतो. तुम्ही म्हटलं सगळं चेक करा, काहीच करायला हरकत नाही. मोदीजी हे 5 कोटी कुणाच्या तिजोरीतून निघाले? विरारच्या घटनेवरून राहुल गांधींचा नरेंद्र मोदींना सवाल. विरारमधील घटनेवर राहुल गांधींचं ट्विट. तो विनोद तावडेंना तात्काळ अटक करा. काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांची मागणी. विनोद तावडे कर्तबगार नेते, ते असं काम करूच शकत नाहीत. विरार कॅशकांड प्रकरणावर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. विनोद तावडेजी अखिल भारतीय सरचिटणीस आहे, एक सुसंस्कार अतिशय कर्तबगार नेते आहे. या स्तरावरचा नेता असं कधीच करू शकणार नाही. पैसा बांटेंगे और जीतेंगे. भाजप, शिंदे आणि अजितदादांचा हा नोट जिहाद आहे का? निवडणूक आयोगानं कडक कारवाई करावी. विनोद तावडेंवरील पैसे वाटपाच्या आरोपावरून उद्धव ठाकरेंचा निशाणा. भाजप, शिंदे आणि अजित पवारांचा नोट जिहाद आहे का? नोट जिहाद आहे का? म्हणजे बटेंगे और जितेंगे असं त्यांचं काय? बाटेंगे और जितेंगे, बाटेंगे, पैसा बाटेंगे और जितेंगे असं त्यांचं काय आहे का? विनोद तावडेंना रंगेहात पकडून देणं हे भाजपचंच कारस्थान. तावडे पैसे घेऊन येत असल्याची टीप भाजपकडूनच. गृह खात्याकडे याबाबतची जास्त माहिती असते. संजय राऊतांचा अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीसांवर निशाणा. विनोद तावडे यांच्या संदर्भातली जी माहिती आहे ही भाजपच्या महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांना ठाकूरांना दिली. भारतीय जनता पक्षामध्येच कारस्थान झालं. ज्यांच्याकडे गृह खातं आहे त्यांना या संदर्भात जास्त माहिती असते. बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराचा ऐनवेळी भाजपला पाठिंबा. उमेदवार सुरेश पाडवी यांचा भाजपमध्ये प्रवेश. मतदानाच्या 1 दिवस आधीच माघार घेत भाजपला पाठिंबा दर्शवला.